मी रसाळ सर, शिक्षक शिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण ऑस्युलेशनचा एक नवीन पॉईंट घेऊन आलोय. संपूर्ण सिलेबस आपण एकदम मराठी भाषेमध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमचा संपूर्ण सिलेबस हा मराठीमध्ये कव्हर करण्याचा आपला मानस आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त फिजिक्स कसा सोपा जाईल याच्यावरती आपण भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपलं लेक्चर जे आहे ते कशावर आधारित आहे तर प्रोजेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग ए डायमीटर इज अ लिनियर एसएचएम. आता पहिल्यांदा बाळांनो पॉइंट समजून घेण्याचा प्रयत्न करा की एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि आपल्याला विचारलंय काय लिनियर एसएचएम मध्ये आहे हे दाखवा, बरोबर का. शो दॅट ला हा क्वेश्चन येतो. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्टिकलची मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, पण त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा प्रोजेक्शन बद्दल विचारले की प्रोजेक्शन हे अलॉंग द डायमीटर आहे का, ते लिनियर एसएचएम मध्ये आहे का, ते आपल्याला विचारले. पार्टिकलची मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, ती लिनियर एसएचएम नाही. या ठिकाणी त्याचं प्रोजेक्शन जे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असताना ते काय दाखवायचंय अलॉंग द डायमीटर आणि लिनियर एसएचएम मध्ये. याचा अर्थ असा आहे की समजा एखादा पार्टिकल बघा या सर्कल मध्ये फिरतोय, बरोबर का, सर्क्युलर मोशन मध्ये आहे, तर ज्यावेळेला तो इथं असेल त्यावेळेला त्याचं प्रोजेक्शन कुठं असणार, या ठिकाणी असणार. पार्टिकल जर इथं आला तर समजा अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये असेल तर टाइम काही असताना तो इथं असेल, काही वेळानं इथं असेल, काही वेळानं इथं असेल. म्हणजे समजा इथं असेल तर प्रोजेक्शन इथं असणार, तो इथं असेल तर प्रोजेक्शन इथं असणार. पार्टिकल पॉइंट पी ला आहे असं आपण मानले. कुठं आहे पार्टिकल पॉइंट पी ला, त्यावेळेला त्याचं प्रोजेक्शन कुठे आहे एमच्या ठिकाणी, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झाले किंवा डिस्टन्स किती कव्हर केले त्यानं एक्स. म्हणजे प्रोजेक्शन कुठे जातं इकडे 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 जाणार आणि पुन्हा इकडे 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 जाणार, परत इकडे जाणार इकडे जाणार. म्हणजे टू अँड फ्रो मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन असेल तर ती मोशन काय मानली जाते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणून लक्षात ठेवा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, पण त्याचं प्रोजेक्शन कसं आहे अलॉंग द डायमीटर स्ट्रेट लाईन मध्ये आणि टू अँड फ्रो मागं पुढं व्हायब्रेट अबाउट देअर मेन पोझिशन असं पण म्हणता येईल आपल्याला, बरोबर. हे आपल्याला दाखवायचं की हे अलॉंग द डायमीटर आहे. आलं लक्षात. बरं आता इथं बघा आपण इनिशियली काय म्हणले की पार्टिकल टाइम 0 असताना एक्स ऍक्सिसवर पाहिजे होता, पण टाइम 0 असताना तो पार्टिकल कुठं आहे तर या पोझिशनला आहे. समजा ती पोझिशन मानली आपण ए, तर ए या पोझिशनला आहे, म्हणजे इनिशियल फेज अँगल आपण घेतला अल्फा, त्या इनिशियल फेज अँगललाच आपण काय म्हणतो इपोक ऑफ एसएचएम, बरोबर. पण टोटल अँगल किती कव्हर केलाय तर हा, मग इथून हा जो आहे तो थीटा आहे आणि हा इनिशियल फेज अँगल अल्फा आहे. तर या दोघांची ऍडिशन केली तर टोटल अँगल जो आपल्याला मिळाला तो काय असणार आहे ओमेगा टी प्लस अल्फा. किती अँगल असणार आहे ओमेगा टी प्लस अल्फा, बरोबर आहे का. पण आपण काय करतोय बघा प्रोजेक्शन घेतले ओएम, मग इथून एक परपेंडिक्युलर टाकावं लागेल तुम्हाला. मग पीएम जे आहे ते प्रोजेक्शन या ठिकाणी घेतलेले अलॉंग द डायमीटर, मग हे डिस्प्लेसमेंट एक्स आहे, मग आपल्याला हा अँगल काढायचा आहे, बरोबर का. आता हा टोटल अँगल आपल्याला एवढा माहिती आहे, बरोबर का, हा स्ट्रेट अँगल आहे, बरोबर. मग हा टोटल किती आहे एवढा अँगल किती 180 आहे, म्हणजे किती पाय. मग त्यातनं जर हा वजा केला तर हा शिल्लक राहतो, मग हा किती राहणार आहे हा अँगल तर पाय मायनस ओमेगा टी प्लस अल्फा. म्हणजे 180 मधून हा इकडचा अँगल वजा केला की हा अँगल शिल्लक राहणार. म्हणजे हा जो त्रिकोण तयार झालाय कोणता ओ पी एम किंवा पी एम ओ हा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामधला हा जो अँगल आहे तो आहे पाय मायनस ओमेगा टी प्लस अल्फा. आता या ठिकाणी या त्रिकोणामध्ये ओपीएम मध्ये काय केलंय आपण कॉस घेतलाय, काय घेतलाय कॉस. मग कॉस ऑफ दिस अँगल बरोबर काय भेटेल ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता हायपोटेनियस काय रिप्रेझेंट करते या सर्कलची रेडियस आहे, काय रेडियस आहे. मग कॉस तुम्हाला काय भेटेल पाय मायनस ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. बट ऍडजस्टंट साइड काय ओएम आणि हायपोटेनियस काय ओपी, बरोबर. पण आपण इथं कॉस पाय मायनस ओमेगा टी प्लस अल्फा लिहिले तर एक गोष्ट माहिती आपल्याला कॉस ऑफ पाय मायनस थीटा हा काय असतो मायनस कॉस थीटा असतो, बरोबर. मग या थीटाच्या जागेवर कोण आहे ओमेगा टी प्लस अल्फा. मग इथं काय येणार आहे ओमेगा टी प्लस अल्फा, म्हणजे कॉस ऑफ पाय मायनस ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू काय मिळेल मायनस कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. म्हणजे मायनस कॉस ओमेगा टी प्लस अल्फाची व्हॅल्यू काय ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस, ऍडजस्टंट साइड काय ओएम.
हायपोटेन्यूज काय ओपी, म्हणून आपण असं लिहिले मायनस कॉस ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू ओ एम अपॉन ओपी इज इक्वल टू एक्स अपॉन ए, कारण ओ एम ची व्हॅल्यू एक्स आणि ओपी ची व्हॅल्यू काय ए. देअरफॉर आता काय करायचंय, हा जो एक्स आहे तो आहे असं ठेवायचा आणि हा ए कुठे, ए फॉर अँप्लिट्यूड नॉट ऍक्सेलरेशन. हा जो ए आहे तो आपण कुठे घेतलाय तर डाव्या बाजूला घेतलाय, कुठे जाणार अंशामध्ये, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय मिळालं एक्स इज इक्वल टू मायनस ए कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. सुरुवातीला आपण काय काढून घेतलं, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, फक्त हे प्रोजेक्शन दाखवतंय लक्षात ठेवा. पुढं बाय डेफिनेशन ऑफ वेलोसिटी, वेलोसिटी डेफिनेशन काय रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. वेलोसिटी डेफिनेशन काय रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंटचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला वेलोसिटी बरोबर, म्हणजे इथं डी बाय डी टी ऑफ काय येणार एक्स, मग एक्स ची व्हॅल्यू काय मायनस ए कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. आता या ठिकाणी बघा हे मायनस ए कॉन्स्टंट आहे, मायनस ए बरोबर, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन ओमेगा टी प्लस अल्फा, बट इथं ओमेगा टीचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कारण फंक्शन मध्ये फंक्शन आहे. मग ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ओमेगा, तो ओमेगा या मायनस ए ला मल्टिप्लाय झाला, म्हणजे या ठिकाणी काय मिळालं मायनस ए ओमेगा आणि मायनस साइन ओमेगा टी प्लस अल्फा. लक्षात घ्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी प्लस अल्फा आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, तो ओमेगा मायनस ए ला मल्टिप्लाय झाला, म्हणजे वेलोसिटी काय मिळाली मायनस मायनस प्लस प्लस ए ओमेगा साइन ओमेगा टी प्लस अल्फा, इक्वेशन नंबर 2. आता वेलोसिटी वरून आपण काय काढू शकतो ऍक्सेलरेशन, कारण ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ऍक्सेलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, वेगामध्ये होणारा बदल वेळेनुसार बरोबर. मग ऍक्सेलरेशन इज इक्वल टू तुम्हाला भेटेल रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. देअरफॉर वी कॅन राईट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv अपॉन dt, म्हणजे v ची व्हॅल्यू इथे टाकली त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम की तुम्हाला काय मिळणार ऍक्सेलरेशन. देअरफॉर वी कॅन राईट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू d बाय dt ऑफ वेलोसिटी दॅट इज a ओमेगा साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता या ठिकाणी सुद्धा काय करायचंय बघा, डावी बाजू तर सेम राहणार आहे, a ओमेगा आहे असं राहील आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस ओमेगा टी प्लस अल्फा, काय राहणार कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. पण या ठिकाणी ओमेगा टी पण आहे, या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ओमेगा, आणि तो ओमेगा आणि हा ओमेगा काय होणार ओमेगाचा स्क्वेअर. आपल्याला काय मिळालं ए ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण काय केले ऍक्सेलरेशनची डेफिनेशन वापरली, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, वेलोसिटीची व्हॅल्यू टाकली, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, म्हणून ऍक्सेलरेशन काय मिळालं ए ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. इथं फक्त काय केले थोडीशी ऍडजस्टमेंट केली. आपण काय केले या ओमेगा स्क्वेअरला बाजूला घेतलाय बरोबर, आणि हा जो ए आहे तो कॉस ओमेगा टी प्लस अल्फा गेला, म्हणजे किती टर्म आहे तिथं 2. मग या ओमेगा स्क्वेअरला मायनस साइन दिलं आणि ए कॉस ओमेगा टी प्लस अल्फा त्याला पण काय दिलं मायनस साइन दिलं, मायनस मायनस हे प्लसच असणार आहे, म्हणजे ही स्टेप फक्त ऍडजस्टमेंट केली. अशी ऍडजस्टमेंट का केली, कारण इक्वेशन 1 मध्ये मायनस ए कॉस ओमेगा टी प्लस अल्फा, मायनस ए कॉस ओमेगा टी प्लस अल्फा, इक्वेशन 1 मध्ये काय दिले एक्स दिले, म्हणजे तुम्हाला मायनस ए कॉस ओमेगा टी प्लस अल्फा त्याच्याऐवजी एक्स टाकता येईल. म्हणून या ठिकाणी काय मिळालं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स, म्हणजे ऍक्सेलरेशन मिळाले मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. बट ओमेगा कॉन्स्टंट आहे, मग ओमेगा स्क्वेअर पण काय असणार कॉन्स्टंट. मग ओमेगा स्क्वेअर जर कॉन्स्टंट असेल तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू कॉन्स्टंट into displacement. Therefore we can write acceleration is directly proportional to displacement, but here negative sign indicates that acceleration आणि displacement यांची डायरेक्शन काय अपोजिट आहे. आपण लिनियर SHM च्या डेफिनेशन मध्ये पाहिले की force acting on particle performing linear SHM is directly proportional to displacement and oppositely directed to the displacement. तसंच दुसरा मुद्दा पण आपण पाहिला की ऍक्सेलरेशन सुद्धा काय असतं डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि डायरेक्शन मध्ये काय असतं अपोजिट. म्हणजे जे प्रोजेक्शन तुम्ही दाखवले पार्टिकल फिरतोय कसा सर्क्युलर मोशन मध्ये, पण त्याचं प्रोजेक्शन कसं असणार इकडे 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 लेफ्ट साइडला परत राईट साइडला लेफ्ट राईट बरोबर. प्रोजेक्शन कसं असणार अलॉंग द डायमीटर आणि लिनियर SHM मध्ये असणार बरोबर. म्हणून हा पॉईंट पाहणं फार महत्वाचं आहे, समजून घ्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल आहे तो लिनियर SHM मध्ये नाही, पण त्याचं प्रोजेक्शन कुठे आहे अलॉंग द डायमीटर आणि लिनियर SHM. आपले व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त